सो हे गाईज कसे सगळे मजेत ना. सो मी विश्वास भुई आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे आपला की डेकोरेशन. तर बघूया आज काय होतं डेकोरेशनला. तर आम्ही पहिले जातो टोकर कापायचे थोडासा, मला जरा सर्कल टाईप बनवायचं आहे. तर बघूया भेटतोय का. आता जातो मामाला घेऊन. तर ब्लॉगवर कंटिन्यू राहा. तर गाईज आता आम्ही चाललो आहे टोकर तोडायला, म्हणजे मला लागणार आहे मकरासाठी. तो बघूया टोकर भेटते का. हां पडलो माझा बूटच सटकणार. मला वाटतं सटकणारच नाही. तर गाईज मी आता सध्या ना 2 पेट्या आपल्या टोकरच्या गाड्या आणल्या आणि त्यांना जरा पतल्या पतल्या केल्यात. त्यांचा जसा गोल होईल, म्हणजे आपला जो हा टेबल आहे ना गोलवाला अंडा आकार, त्याचा गोल बनवायची मला वर पण तसं मी बनवायचा ट्राय करतो आहे. कारण जरा पेट्या अशाच लवचिक आहेत ना, तर पटकन गोल होतं. त्याच्यावर विचार आहे माझा बनवायचा. तर बघूया. आणि आपला व्ह्यू असा आहे आधीचा, असा आहे. तर आपल्याला बनवायचं आहे डेकोरेशन. तर बघूया काय होतं पुढे. कंटिन्यू राहा. असं वाटतं आपल्याला आता याच्याशी नाही प्रॉब्लेम, याच्याशी नाही प्रॉब्लेम. सो गाईज आता आपला जरा कपडा कमी पडलाय हवाला, तर बघू मी शिवतो जरा. सो गाईज जरा मदत करायला माणसं कमी असल्या कारणाने मी जरा असं बनवलं. कसं वाटतं एवढं कमेंट करून सांगा मला. तर आता फटाफट पुढचं करतो आणि थोडं थोडं दाखवेल. का आता मी जेवायला चालले आणि मग आत्तापर्यंत एवढं झालं आहे. तर कसं वाटते किंवा कॉर्नर पूर्ण जरा झुपके जरा अजून पाहिजे होतं. ठीक आहे, एवढं पण चांगलं दिसतं. आणि हा मुलायन कपडा पण असं असतो त्याच्यावर. फक्त आता इथे कपडे टाकायचे, बघतो वाईटच टाकतो कारण आपला गणपती बाप्पा पण जरा असं गोरा गोरा नसतं. सो बघू कसं वाटतं कलर, नक्की कमेंट करून सांगा. आता बघूया पुढे काय. आता जेवण घेतो. काय आत्तापर्यंत आहे बघा एवढं झालं. तुम्ही मागे बघितलं असेलच बघा एवढं. आणि बाकी उद्या ते इथे लाईटिंग वगैरे लावायचं मला. तर बाकी करूया कंटिन्यू उद्या. चला बाय बाय. मॉर्निंग गाईज, कसे सगळे. आता उठलो आहे मी, लय लवकर उठलो आहे. आणि आपला मकर पण चालू होतो, पण मी अचानक झालो जाम आजारी. आणि मला काही गोष्टी पाहिजे होत्या मार्केटमधून आणायच्या होत्या, पण त्या नाही आणू शकत. फक्त कोणाला तरी पाठवतो. आता मी चहा वगैरे घेतो आहे आणि परत जेव्हा थोडं उशिरात बरं वाटेल ना स्टार्ट करतो मी. सो टाटा बाय बाय. 6 hours later. रात्री जागलो आणि एवढा बेकार इफेक्ट आला आहे ना माझ्या अंगावर, जाम ताप आला आहे मला. आता हे दाखवण्यासारखी गोष्ट आहे की नाही माहीत नाही. असं एकदम चटके लागतात खरं खरं. तर बघा उलटा स्वेटर घातला आहे मी. आता जातो आहे डॉक्टरकडे आणि बघू इंजेक्शन वगैरे घेऊन येतो. सो बाय बाय टाटा. बघूया आपला मकराचं काय होतं आहे. झालं बऱ्यापैकी, पण समजेल आता तुम्हाला लास्टला थोडंसंच दाखवेल. आता माझं ताकदच नाही राहिली. सो टाटा बाय बाय. भेटूया आता घरी गेलो. सो गाईज मी गेलो होतो आमच्या इथला बंगाली डॉक्टर आहे, त्याच्याकडं 2 इंजेक्शन दिलं आणि पूर्ण क्लिअर झालं. आता तरी मस्त वाटतं मला. आणि लाईट पण गेली, नाही तर तुम्हाला मखर दाखवला असता. तर एकदा लास्टचा मी तुम्हाला मखर दाखवतो, कसा वाटला मखर वगैरे सांगा कमेंट करून नक्की. तर गाईज आपला डेकोरेशन रेडी आहे, बघा कसं वाटतं. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आपला डेकोरेशन आवडला असेल, तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या नेक्स्ट ब्लॉग बघत राहा. वास्तुदेवताभ्यो नमः. ओम श्री लक्ष्मीनारायणाभ्याय नमः. ओम वामनाय नमः. ऋषिकेशाय नमः. ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्न. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.